नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहेत. अत्यंत उपयुक्त आपला असा व्हिडिओ असणार आहे. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला? अतिशय IMP क्वेश्चन मित्रांनो. जो काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो मित्रांनो अशोक सराफ. लक्षात ठेवा, आपण अशोक सराफ यांना ओळखतच असाल. आपण बघा लहान होतो तेव्हापासून त्यांना पाहत आलेलो आहेत. ब्लॅक अँड व्हाईट TV पासून बघा त्यांचं या ठिकाणी बघा चित्रपटसृष्टीमध्ये महत्त्वाचं योगदान आहे. बघा आपण लहानपणी लक्ष आणि अशोक सराफ यांचे पिक्चर बघितले असतील तर बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा यांनाच जाहीर झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या पण क्षेत्रामध्ये निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्याला तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचवण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला बघा हा पुरस्कार देण्यात येतो. पहा तर मित्रांनो, यांना हा पुरस्कार 30 जानेवारी 2024ला जाहीर झालेला आहे. पुरस्काराचं वर्ष बघा 2023 होतं. 2023चा पुरस्कार क्रमांक बघा 18 होता आणि प्राप्त व्यक्ती बघा 20व्या क्रमांकाचे अशोक सराफ हे 20व्या क्रमांकाचे या ठिकाणी प्राप्त करणारी व्यक्ती होती. 2023 बघा महाराष्ट्र भूषण निवड पुरस्कार समिती अध्यक्ष कोण होते बघायचे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. आणि मित्रांनो, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा 1995मध्ये करण्यात आली होती. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी. सुरुवात 1996 पासून. लक्षात ठेवा, 1996 पासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती. पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना मिळाला होता आणि या पुरस्काराचं स्वरूप म्हणजे 25 लाख रुपये आपल्याला मिळतात. महाराष्ट्र भूषण पुरस्कार रकमेमधील जो बदल आहे बघा 2012मध्ये 5 लाखावरून 10 लाख इतकं करण्यात आलं होतं. पुन्हा बघा 2023मध्ये 10 लाखावर पुन्हा 25 लाखाची रक्कम वाढवण्यात आली. मित्रांनो, अशोक सराफ यांच्याविषयी माहिती जर पाहिली तर अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947ला झाला होता. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, त्याच्यानंतर हिंदी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेलं आहे. विनोदी भूमिका साकारणारे त्यांचा बघा महत्त्वाचा रोल होता विनोदी भूमिका. लक्षात ठेवा, 1969 पासून चित्रपट आणि दूरचित्रवाणीवर काम करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. त्यांचा पहिला चित्रपट होता बघा जानकी. 1969ला पहिला चित्रपट आला होता जानकी. लक्षात ठेवायचं आहे. अशोक सराफ यांनी बघा शिरवाळकड यांचं जे काही ययाती कादंबरी आहे आणि देवयानी बघा या नाटकामध्ये त्यांनी विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश घातला होता. आणि अशोक सराफ यांनी बघा आत्तापर्यंत 300पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये अभिनय केलेला आहे. पहा मित्रांनो, या ठिकाणी जर आपण विचार केला तर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा 1996मध्ये पु ल देशपांडे यांना साहित्य शास्त्रामध्ये भेटला होता. त्याच्यानंतर 1997मध्ये लता मंगेशकरला भेटला होता. लक्षात ठेवायचं आहे, लता मंगेशकरला भेटला होता. त्याच्यानंतर बघा सचिन तेंडुलकरला भेटला चौथा. 2001मध्ये क्रीडामध्ये भीमसेन जोशी यांना 2002मध्ये गायन क्षेत्रामध्ये भेटला होता. बरोबर. त्याच्यानंतर अभय बंग आणि राणी बंग यांना समाज कार्यासाठी भेटला होता. मित्रांनो, यावर असा प्रश्न येईल, खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला नाही तर आपल्याला ज्यांना मिळाला त्यांचे नावसुद्धा पाठ असलं पाहिजे. आशा भोसले यांना बघा कधी भेटला होता? आशा भोसले यांना तर 2021मध्ये भेटला होता गायन क्षेत्रामध्ये. आणि आप्पासाहेब धर्माधिकारी, लक्षात ठेवा, 2022चा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाज कार्यासाठी देण्यात आला होता. लक्षात ठेवा, समाज कार्य यासाठी देण्यात आला होता. आणि 2023चा जो काही पुरस्कार आहे तो अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, अशोक सराफ यांना. आणि मित्रांनो, अशोक सराफ यांना कोणकोणते पुरस्कार प्राप्त झालेले आहेत हे पण पाठ करून ठेवा. 1977मध्ये राम गंगारामसाठी पहिला फिल्मफेअर पुरस्कार भेटला होता. त्यांना बघा एकूण 5 फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत. किती? 5 फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत. पांडू हवालदार या चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार भेटला होता. त्याच्यानंतर सवाई हवालदार या चित्रपटासाठी त्यांना स्क्रीन पुरस्कार भेटला होता. भोजपुरी फिल्म पुरस्कार मायका बटुआ हे सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. मराठी चित्रपटांसाठी त्यांना राज्य सरकारचे एकूण 10 पुरस्कार मिळालेले आहेत. लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राचा आवडता कोणमधील सर्वोत्कृष्ट कॉमेडियन पुरस्कार सुद्धा अशोक सराफ यांना मिळालेला आहे. पुढचा पुरस्कार सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, सगळ्यांनी लक्ष द्या मित्रांनो. या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार 2024. तर भारतरत्न पुरस्कार 2024 हा कपुरी ठाकूर यांना हा देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला, कपुरी ठाकूर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मित्रांनो, भारताचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे तर लक्षात ठेवा सगळ्यांनी,
भारतरत्न पुरस्कार आहे. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 1954 मध्ये करण्यात आली होती. याचं स्वरूप आहे बघा, याचं रक्कम काय दिली जात नाही. हा राष्ट्रपती हा पुरस्कार प्रदान करत असतात. लक्षात ठेवा, 2024चा जो काही पुरस्कार आहे हा कपुरी ठाकूर यांना हा मिळालेला आहे बघा. पुरस्कार क्रमांक कितवा आहे बघा, 27वा आहे. आणि प्राप्त व्यक्ती कितवे आहेत बघा, 49वी व्यक्ती बघा ही. लक्षात ठेवा, 24 जानेवारी 2024 रोजी कपुरी ठाकूर यांची 100वी जयंती होती आणि त्यांच्याच जयंतीनिमित्त 23 जानेवारीला सरकारने या पुरस्काराची घोषणा केली. प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 25 जानेवारीला सदर पुरस्काराची घोषणा केली जाते. आणि मित्रांनो, यांना जननायक म्हणून ओळख आहे यांची. बिहारचे बघा ते 2दा मुख्यमंत्री झाले होते. भारतरत्न प्राप्त बिहारमधील बघा ते 3रे व्यक्ती आहेत. बिहारमधील पहिले व्यक्ती कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि दुसरे होते बघा जयप्रकाश नारायण. हा पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यांचा नाभिक कुटुंबामध्ये जन्म झाला होता 1924 मध्ये. लक्षात ठेवा, 1924 मध्ये. त्यांचा मृत्यू 1988 मध्ये झाला होता वयाच्या 24व्या वर्षी. कितव्या, वयाच्या 24व्या वर्षी. बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यामध्ये पितोझी या गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता. आणि मागासवर्गीयांसाठी काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. कोणासाठी, मागासवर्गीय नेते म्हणून काम करणारे नेते म्हणून त्यांची या ठिकाणी ओळख सुद्धा होती. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 2024 मध्ये बघा एकूण किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. तर 2024 मध्ये मित्रांनो या ठिकाणी बघा एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा बघा, इतिहासामध्ये पहिल्यांदाच एकाच वर्षी 5 व्यक्तींना बघा भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा. 2024ला बघा बघू शकता कोणाला दिला, कपुरी ठाकूर, त्याच्यानंतर लालकृष्ण अडवाणी, PV नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि MS स्वामीनाथन यांना बघा हा पुरस्कार देण्यात आला आहे. मित्रांनो, याची पूर्णपणे जी काही PDF मित्रांनो जी काही आपण टेलिग्राम चॅनल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल नक्की जॉईन करा. त्या ठिकाणी आपण या सगळ्या PDF टाकणार आहेत. तर बघा, मोदी सरकारच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 2015 मध्ये मित्रांनो मदन मोहन मालवीय यांना भेटला होता. 2015 मध्ये पुन्हा अटल बिहारी वाजपेयी यांना सुद्धा पुरस्कार देण्यात आला होता. 2019 मध्ये भूपेंद्र कुमार हजारिका यांना सुद्धा भेटला होता. 2019 मध्ये बघा प्रणव मुखर्जी, त्याच्यानंतर नानाजी देशमुख, आणि त्यानंतर बघा 2024 मध्ये एकूण 5 व्यक्तींना कोण कोणी पाहते, कपुरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, MS स्वामीनाथन, PV नरसिंह राव आणि चौधरी चरण सिंग यांना बघा या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतरत्न प्राप्त करणारी पहिली बिगर भारतीय व्यक्ती कोण होती. तर खान अब्दुल गफार खान. लक्षात ठेवायचं आहे, खान अब्दुल गफार खान हे बघा भारतरत्न प्राप्त करणारी बिगर भारतीय व्यक्ती होती. लक्षात ठेवायचं आपल्याला, बिगर भारतीय व्यक्ती होती. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली आणि आत्तापर्यंत किती लोकांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे, तर सांगा पटकन. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्यासमोर बघा 1954 मध्ये बघा भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली होती आणि आत्तापर्यंत 49 व्यक्तींना हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती. तर 1954 मध्ये मित्रांनो भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली होती. भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीला किती रक्कम दिली जाते, तर या ठिकाणी पहा रक्कम दिली जात नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार हा कोणाच्या हस्ते प्रदान केला जातो, तर राष्ट्रपतींच्या हस्ते मित्रांनो भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जातो. कोणत्या वर्षी सर्वाधिक 4 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता, तर मित्रांनो कोणत्या वर्षी देण्यात आला होता, 1999 मध्ये. लक्षात ठेवा, 1999 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. किती, 4 व्यक्तींना. ते 4 व्यक्ती कोण होते बघा, डॉक्टर अमर्त्य सेन, त्याच्यानंतर पंडित रविशंकर, जयप्रकाश नारायण आणि गोपीनाथ बारडोली असे 4 व्यक्ती होते. त्यांना 1999 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. सर्वात जास्त भारतरत्न कोणत्या राज्यातील व्यक्तींना मिळालेला आहे, तर कोणतं राज्य आहे बघा, ते सर्वात जास्त महाराष्ट्रातील बघा एकूण 9 व्यक्तींना मिळालेले आहेत. कोण कोण आहेत बघा, महर्षी कर्वे बघा, त्यांना पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती बघा त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर दुसरे व्यक्ती होते मित्रांनो पांडुरंग काणे. लक्षात ठेवा. तिसरे होते विनोबा भावे. लक्षात. चौथे व्यक्ती होते मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पाचवे होते बघा JRD टाटा. 6वे होते लता मंगेशकर. बरोबर. 7 नंबरचे होते बघा भीमसेन जोशी. 8वे होते सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर बघा सर्वात तरुण व्यक्ती आहेत भारतरत्न पुरस्कार मिळवणारे. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि 9वे होते बघा नानाजी देशमुख.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आत्तापर्यंत किती महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे? तर आत्तापर्यंत मित्रांनो 5 महिलांना या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे बघा. किती? 5. पहिल्या होत्या बघा इंदिरा गांधी, लक्षात ठेवायचं आपल्याला. पहिल्या होत्या इंदिरा गांधी, त्याच्यानंतर होत्या मित्रांनो मदर तेरेसा, लक्षात ठेवायचं आहे मदर तेरेसा. तिसऱ्या व्यक्ती कोण होत्या? तिसऱ्या व्यक्ती होत्या मित्रांनो एम.एस. सुब्बालक्ष्मी, लक्षात ठेवायचं आहे. आणि चौथ्या कोणत्या होत्या लक्षात ठेवा. तर चौथ्या व्यक्ती होत्या मित्रांनो अरुणा असफ अली. आणि 5व्या होत्या लता मंगेशकर, लक्षात ठेवा लता मंगेशकर. असे एकूण बघा 5 महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आत्तापर्यंत किती मुख्यमंत्र्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे? तर मित्रांनो आत्तापर्यंत 6 मुख्यमंत्री होते, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे बघा. पहिले मुख्यमंत्री होते बघा गोविंद, लक्षात ठेवा गोविंद वल्लभ पंत, हे बघा यूपीचे मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी व्यक्ती होती बघा बिधाचंद्र रॉय, हे पश्चिम बंगाल म्हणजे वेस्ट बेंगॉलचे होते. तिसरी व्यक्ती सगळ्यांनी लक्षात ठेवा कुमारस्वामी कामराज, लक्षात ठेवा कुमारस्वामी कामराज, हे तमिळनाडूचे होते बघा TN. त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा तमिळनाडूचेच होते बघा एम जी रामचंद्रन, हे सुद्धा तमिळनाडूचेच होते बरोबर. आणि 6वे बघा बिहारचे होते बघा, बिहारचे आत्ताचे यांना भेटलेले आहे कर्पूरी ठाकूर यांना, बिहारचे ते. आणि 5वे कोण होते बघा गोपीनाथ बारदोळी, आसामचे होते. पुढचा प्रश्न मित्रांनो, आत्तापर्यंत किती राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे? तर मित्रांनो 6 राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार मिळालेले आहेत. पहिले होते बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ही सगळ्यांचं पाठ आहे बघा. दुसरे होते बघा झाकीर हुसेन, लक्षात ठेवायचं आहे झाकीर हुसेनना बघा या ठिकाणी मिळाला होता. तिसरे होते बघा व्ही कुरियन, लक्षात ठेवायचं आहे व्ही गिरी, कुरियन नाही व्ही गिरी होते. त्याच्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्ण चौथे होते. आणि अब्दुल कलाम 5वे होते मित्रांनो. आणि प्रणव मुखर्जी 6वे होते, लक्षात ठेवा प्रणव मुखर्जी 6वे होते. पुढचा प्रश्न मित्रांनो, आतापर्यंत किती व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे? मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर 16 व्यक्तीत मित्रांनो त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालेला, लक्षात ठेवा 16 व्यक्ती आहेत. 16 व्यक्ती बघा. पहिले कोण होते? लाल बहादूर शास्त्री होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती होते मरणोत्तर त्यांना मिळाला? तर ते 5वे व्यक्ती होते, लक्षात ठेवा 5वे. तिसरे होते विनोबा भावे. असे एकूण बघा 16 व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. $500 मिलियन कर्ज मंजूर केलं आहे. तर आशिया विकास बँकेने बघा कोणतं राज्य आहे ते आपलं महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा या ठिकाणी $500 मिलियन कर्ज या ठिकाणी मंजूर केलेलं आहे बघा. त्या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य आलं आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960ला झाली होती. आपले मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत बघा रमेश बैस. आणि लिंग गुणोत्तर किती आपल्या महाराष्ट्राचं? 929 आहे बघा. पेपरला आत्ता विचारलेलं आहे बघा भरपूर वेळा. त्याच्यानंतर लोकसंख्येची घनता किती आहे? तर 365. किती आहे? महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आहे 365. पुढचा प्रश्न आहे बघा, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे? तर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आहे याचा कार्यकाळ बघा 5 वर्षापर्यंत या ठिकाणी वाढवण्यात आला आहे. अजून किती? 5 वर्षापर्यंत वाढवण्यात आले बघा. देशामधील 81.35 कोटी जनतेला बघा 1 जानेवारी 2024 पासून पुढील 5 वर्षासाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा. या योजनेचा कालावधी 31 डिसेंबर 2023ला संपणार होता, परंतु 5 वर्ष यामध्ये वाढ करण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा कार्यालय अंतर्गत अनुदानित किमतीत मिळणाऱ्या धान्य व्यतिरिक्त 5 किलो धान्य या ठिकाणी मोफत मिळणार आहे. आणि मित्रांनो याची घोषणा छत्तीसगडचे ज्यावेळेस निवडणुकीचा प्रचार होता त्यावेळेस पंतप्रधानांनी याची घोषणा केली. पुढचा प्रश्न आहे बघा, 3ऱ्या विश्व हिंदू परिषदेचं जे काय आयोजन आहे हे कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो 3ऱ्या विश्व हिंदू परिषदेचं जे काय आयोजन आहे हे थायलंड या देशामध्ये करण्यात आलं. कुठं? थायलंड या देशामध्ये. थायलंडची राजधानी कोणती बघा? बँकॉक आहे. आणि याच बँकॉकमध्ये बघा 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान बघा याचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्घाटन कोणी केलं होतं? मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं होतं, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला याचं. तर मित्रांनो जी काही परिषद आहे या परिषदेचं आयोजन 2014मध्ये दिल्लीमध्ये आणि 2018मध्ये बघा शिकागो या ठिकाणी झालं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, 28व्या युरोपियन युनियन फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येत आहे? तर दिल्ली या ठिकाणी बघा याचं आयोजन करण्यात येत आहे. कुठं? दिल्ली या ठिकाणी. 1 ते 10 डिसेंबर दरम्यान याचं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे.
भारत आणि युरोपियन युनियनमधील समृद्ध सांस्कृतिक संबंध जे काही साजरे करण्यासाठी समर्पित या सिनेमॅटिक फेस्टिवलमध्ये 28 युरोपियन देशामधील 25 भाषांमधील 28 चित्रपट ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 हा कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, श्री नारायण जाधव यांना 2023चा जो काही ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार आहे तो जाहीर झालेला आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे बघा. श्री नारायण जाधव यांना बघा जाहीर झालेला आहे बघा. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अविप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महान व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीने हा पुरस्कार बघा प्रत्येक वर्षी देण्यात येतो. तर मित्रांनो, याची पुरस्काराची रक्कम 5 लाख रुपये इतकी आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 33वा व्यास सन्मान या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर पुष्पा भारती यांना बघा जो काही 33वा व्यास सन्मान आहे किंवा 33वा व्यास सन्मानाने सन्मानित करण्यात आले बघा. पुष्पा भारती एक बघा हिंदी लेखिका आहेत बघा. के बिर्ला फाउंडेशनने बघा 1991 मध्ये या पुरस्काराची स्थापना केली होती. गेल्या 10 वर्षामध्ये प्रकाशित झालेलं भारतीय नागरिकांना हिंदी साहित्यामधील जे काय उल्लेखनीय कार्य आहे हे कार्य करणाऱ्याला बघा हा पुरस्कार देण्यात येतो. लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याच्यानंतर यामध्ये जर पाहिलं तर 4 लाख रुपये बघा मानपत्र सन्मानचिन्ह देऊन बघा यांचा सत्कार करण्यात येतो. नेक्स्ट बघा, नुकतेच CRPFचे नवीन महानिदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अनिश दयाल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली बघा. अनिश दयाल सिंह CRPFचे नवीन DG असणार आहेत. 1988 बॅचचे मणिपूर केडरचे IPS अधिकारी आहेत. 30 नोव्हेंबर रोजी बघा विद्यमान SL थाओसेन यांच्या निवृत्तीनंतर CRPFचा अतिरिक्त कार्यभार बघा यांनी सांभाळण्यात आला. हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कोणता खेळ आहे बघा? बुद्धिबळ. लक्षात ठेवा, बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे आणि हा महाराष्ट्राचा आहे. नेक्स्ट आहे बघा, नवीन मलिक हा खेळाडू. तर कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. महत्त्वाचे प्रश्न आपण टाइमपास नाही करणार, पटपट घेणार आहेत. त्याच्यानंतर विनेश फोगट कोणत्या खेळाशी बघा? तर सर्वांना माहिती आहे कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, परख. परख काय आहे बघा? परख हे काय आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर परख बघा या ठिकाणी जर पाहिलं आपण ऑप्शन्स क्रमांक 3 बघा, भारतामधील पहिलं राष्ट्रीय मूल्यांकन नियामक हे परख आहे. पुढचा प्रश्न बघा, इंटर कॉन्टिनेंटल कप 2023चा विजेता देश कोणता आहे? तर भारत या ठिकाणी विजेता देश आहे. लक्षात ठेवायचं भारत. तर मित्रांनो, ही 4 देशांमध्ये खेळवली जाणारी फुटबॉल स्पर्धा आहे. यामध्ये विजेता देश बघा भारत राहिलेला आहे. उपविजेता बघा लेबनॉन हा देश राहिलेला आहे. ठिकाण कोणत्या ठिकाणी? तर बघा कलिंग स्टेडियम भुवनेश्वर या ठिकाणी याचं आयोजन केलं होतं आणि 3ऱ्या क्रमांकाची होती बघा. याचा आयोजक कोण करतं आयोजक? तर बघा अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन. पुढचा प्रश्न आहे बघा, आत्ताच बघा TCSला अशा प्रकारचे प्रश्न खूप विचारले जातात. पहिलं सौर ऊर्जेवर, त्याच्यानंतर पहिला जिल्हा, पहिलं गाव, अशा प्रकारचे प्रश्न पहिले भारतातील, महाराष्ट्रातील. तर यावर जास्त फोकस करायचं. यावर आपण एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवणार आहेत. तर भारतामधील पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं जे काही मोढेरा गाव आहे कोणत्या राज्यामध्ये येतं? तर हे कोणत्या राज्यामध्ये येतं बघा? गुजरात राज्यामध्ये हे गाव आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? गुजरात राज्यामध्ये. लक्षात ठेवायचं या ठिकाणी. तर बघा याची जी काही सुरुवात आहे बघा 9 ऑक्टोबर 2022ला गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यामधील मोढेरा गाव बघा भारतामधील पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये होणार काय? दिवसभर आपल्याला माहिती आहे उन्हाचा तडाखा असतो. त्या उन्हाच्या तडाख्यामध्ये जे काही सोलर प्लेट असतात बघा वर बसवलेल्या, त्यामधून बघा एक वायर येते आणि ती बॅटरी चार्जिंग करते बघा. बॅटरीवर रातभर बघा आपला कार्यक्रम चालतो, TV चालते, मोबाईल चार्जिंग होते, त्याच्यानंतर बल्ब वगैरे चालतात बघा. मोढेरा गाव बघा सूर्य मंदिरासाठी प्रसिद्ध आहे बघा. आणि 2022च्या युनेस्को वारसा यादीमध्ये सूर्य मंदिर मोढेरा याचा या ठिकाणी समावेश झालेला आहे. तर मित्रांनो, असेच खूप महत्त्वाचे प्रश्न आपण घेणार आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. कमीत कमी बघा 500 लाईक तरी या व्हिडिओला झाले असतील पाहिजे मित्रांनो, झाले पाहिजे. तुम्ही नक्कीच 500 लाईक पूर्ण करताल असा माझा विश्वास आहे बघा. त्यापेक्षाही जास्त करताल. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला नक्की एक लाईक करा. आणि आपल्या परिवारामध्ये जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण की आपण फालतू चॅनल भरपूर सबस्क्राईब करतो, त्याचा 1% फायदा होत नाही. परंतु ज्या ठिकाणामधून आपलं नॉलेज वाढतं त्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. कमीत कमी आपल्या 5 व्हॉट्सअप ग्रुपला तरी हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो आत्ताच्या आत्ता, जेणेकरून मला सुद्धा व्हिडिओ बनवण्यासाठी अतिशय असा आनंद वाटेल. नक्कीच तुम्ही शेअर करा 5 मित्रांना 5 व्हॉट्सअप ग्रुपला. तर पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताने टिंबटिंब रोजी बंगालच्या उपसागरामध्ये INS अरिहंत या आण्विक पाणबुडीवरून
बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? अतिशय अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तारीख विचारली बघा 14 ऑक्टोबर 2022ला. पुढचा प्रश्न बघा, बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे? तर हे कोणत्या ठिकाणी बघा, ऑप्शन्स क्रमांक ए हिंगोली. लक्षात ठेवा, हिंगोली जिल्ह्यामधील वसमत या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, या संशोधन केंद्राचे अध्यक्ष म्हणून खासदार हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. बघा, हिंगोली जिल्हा हळदीचं सर्वात जास्त उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी 2 प्रश्न कव्हर झाले. हळदीचं उत्पादन कुठं आणि ते संशोधन केंद्र कुठं आलं लक्षात. 2022-23च्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये यामध्ये 100 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा करण्यात आलेली. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा. इंडोनेशियाची नवीन राजधानीचं या ठिकाणी नाव विचारलंय. तर इंडोनेशियाचं जी काही नवीन राजधानी त्याचं नाव आहे बघा नुस्तारा. लक्षात ठेवायचं आपल्याला, नुस्तारा. पुढचा बघा, या ठिकाणी जानेवारी 2022मध्ये जकार्ताऐवजी नुस्तारा राजधानीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, वातावरणाचे जे काय बदल आहे बघा, त्यामुळं या ठिकाणी राजधानी बदलली जाते. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लुंबिनी बौद्ध विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आलं. तर सदर विद्यापीठ हे कोणत्या देशामध्ये नरेंद्र मोदी यांना बघा डॉक्टरेट पदवी दिलेली कोणत्या देशाने दिली? तर बघा नेपाळ या देशाने ही पदवी दिलेली. लक्षात ठेवा, नेपाळ देशाने. नेपाळमधील विद्यापीठाकडून बघा पदवी प्राप्त करणारे नरेंद्र मोदी हे भारतीय पंतप्रधान पहिलेच ठरलेले आहेत. लुंबिनी बघा बौद्ध विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळवणारे पहिले ते परदेशी नागरिक सुद्धा आहेत बघा नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न आहे बघा, जागतिक चंद्र दिन. बघा, जागतिक चंद्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर बघा, चांद सा रोशन चेहरा. तर बघा 20 जुलै आलं लक्षात, 20 जुलैला जागतिक चंद्र दिवस हा साजरा केला जातो. तर तुम्हाला विचारलं याचं कारण सांगा बा सर. त्याचं कारण आहे बघा, मानवाने चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं होतं 20 जुलै 1969ला. त्यामुळे बघा हा चंद्र दिवस साजरा केला जातो. अंतराळवीर कोण होते? बघा, नील आर्मस्ट्रॉंग हे होते. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. भाजपच्या पक्षाच्या वतीने सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम हा कोणाच्या नावावर आहे? तर भाजप पक्षाच्या वतीने सर्वात जास्त काळ शिवराज सिंह चौहान. लक्षात ठेवा, शिवराज सिंह चौहान यांच्या नावावरती हा विक्रम आहे. तर हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवा, ते पुन्हा एकदा निवडून सुद्धा आले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचे नवनियुक्त 20वे राज्यपाल रमेश बैस यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषवलेलं आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, ते झारखंड आणि त्रिपुरा. लक्षात ठेवा, झारखंड आणि त्रिपुरा या 2 राज्याचे पूर्वी राज्यपाल होते. पुढचा प्रश्न आहे बघा, 15व्या वित्त आयोगाच्या अंतिम अहवालानुसार केंद्राकडून राज्याला मिळणारा जो काही कर महसुलीचा वाटा आहे तो किती टक्के असावा असं अहवालामध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, तिचं प्रमाण दिलेलं आहे बघा 41% इतका असावा. किती? 41% इतका असावा. पुढचा प्रश्न स्टार मारून लिहून ठेवा. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022चा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर बघा, हा कोणाला? नरेंद्र मोदी. आलं लक्षात, नरेंद्र मोदी यांनाच हा प्रदान केलेला आहे. तर बघा, याविषयी थोडी माहिती बघूयात. हा जो काही पुरस्कार आहे हा दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानातर्फे देण्यात येतो. पहिल्याच वेळेस दिला होता 2022मध्ये नरेंद्र मोदी यांना प्रदान केला. त्यानंतर लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार हा बघा राज्य शासन सांस्कृतिक कार्य मंत्रालयातर्फे दिला जातो. याची सुरुवात 1992ला झाली होती. आणि जो काही पहिला पुरस्कार आहे हा माणिक वर्मा यांना देण्यात आला होता. यामध्ये 5 लाख रुपये मिळतात. 2022चा पुरस्कार पंडित हरिप्रसाद चौरसिया. लक्षात ठेवा, पंडित हरिप्रसाद चौरसिया बासरी वादक यांना हा देण्यात आलेला आहे. कोणत्या वर्षी? बघा, कोणत्या वर्षी जगाची लोकसंख्या 8 अब्जावरती पोहोचली? अतिशय IMP प्रश्न आहे. तर तारीख लक्षात ठेवा, 15 नोव्हेंबर 2022ला 8 अब्जावरती बघा जगाची लोकसंख्या पोहोचलेली आहे. आलं लक्षात. 21 फेब्रुवारीला हा दिवस असतो. पुढचा प्रश्न आहे बघा, HD 3385 हे जे काही नवीन वाण हे कोणत्या पिकाचं आहे? तर हे गहू या पिकाचं आहे. लक्षात ठेवा, गहू या पिकाचं. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2023 नुसार कोणता देश पहिल्या स्थानावरती राहिलेला आहे? तर बघा, फिनलँड हा देश पहिल्या स्थानावरती राहिलेला आहे. लक्षात ठेवा, फिनलँड. युद्धग्रस्त युक्रेनमधील भारतीयांना भारतात आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं? तर ऑपरेशन गंगा. लक्षात ठेवायचं आपल्याला, ऑपरेशन गंगा हे राबवण्यात आलेलं आहे. तर ऑपरेशन दोस्त काय भानगडे?
ज्यावेळेस तुर्कीमध्ये भूकंप आला होता त्यावेळेस बघा आपली टीम इथून गेली होती, त्याला ऑपरेशन दोस्त असं म्हटलं. ऑपरेशन नार्कोस बघा रेल्वेकडून अंमली पदार्थाची तस्करी विरुद्ध रोखण्यासाठी हे ऑपरेशन नार्कोस चालवण्यात आलं होतं. ऑपरेशन चक्र बघा CBIद्वारे सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी, त्याच्यानंतर ऑपरेशन मेधचक्र लैंगिक अत्याचार सामग्रीचा जो काय ऑनलाईन प्रसार आहे तो थांबवण्यासाठी ऑपरेशन मेधचक्र चालवण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे ऑपरेशन गिअरबॉक्स महसूल गुप्तचर संचलनाद्वारे हिरोईन तस्करी रोखण्यासाठी बघा हे चालवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर ध्वजांकित मोहीम हे जे काही नामिबियावरून भारतामध्ये चित्ते आणले त्यासाठी हे राबवण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा भारताची पहिली मंगळ मोहीम याची सांगता कधी झाली होती? मंगळ मोहीम पहिली तर बघा 2 ऑक्टोबर 2022ला ही आपली मंगळ मोहीमची पहिली सांगता झाली होती. पुढचा प्रश्न आहे बघा जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केव्हा करण्यात आली? तर बघा 31 ऑक्टोबर 2019ला याची निर्मिती करण्यात आली. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा. आणि बघा केंद्रशासित प्रदेश एकूण 8 आहेत बघा. दीव दमनमध्ये 26 जानेवारी 2020ला दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाचं विलिनीकरण करण्यात आलं होतं. टिंबटिंब कंपनीला नुकतेच नवरत्न दर्जा देण्यात आला. कोणती कंपनी तिला नवरत्न दर्जा देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 RVNL. लक्षात ठेवा ही भारत सरकारची कंपनी बघा. रेल्वे मंत्रालयाचे जे काही केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील रेल्वे विकास निगम लिमिटेडला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बघा. आलं लक्षात? हिची स्थापना कधी झाली आहे? 24 जानेवारी 2003ला हिची स्थापना झाली. रेल विकास निगम लिमिटेड 2003ला बघा हिला मिनीरत्न प्राप्त झाला होता. आणि नवरत्न दर्जा बघा 1997 पासून हा देण्यात येतो. कधी 1997 पासून देण्यात येतो. आणि ही 13वी कंपनी सुद्धा ठरलेली. टिंबटिंब हा देश मार्च 2023मध्ये ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सदस्य झाला. तर कोणता देश आहे बघा तो? इजिप्त हा जो काही देश आहे मित्रांनो हा 2023मध्ये ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सदस्य झालेला आहे. तर बघा न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना जुलै 2014ला झाली. आणि हिचे कार्यरत केव्हा झाली? 2015मध्ये. मुख्यालय लक्षात ठेवायचं बघा चीनमध्ये जे काही बारीक डोळ्याचे चायनीज आहेत त्यांच्या शहरामधील शांघायमध्ये तिचं काय बघा मुख्यालय बघा. याचे सदस्य राष्ट्र पहा ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, उरुग्वे, इजिप्त हे काय बघा याचे सदस्य देश आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा इंडिया जस्टिस रिपोर्टनुसार राज्य पोलीस दलाने न्याय वितरणासाठी देशात पहिला क्रमांक पटकावलेला आहे. तर कोणतं राज्य आहे बघा ते? तर कर्नाटक. लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यामध्ये न्याय देण्याच्या बाबतीमध्ये बघा प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे बघा. दुसरा क्रमांक कोणता आहे? तर छत्तीसगड. तिसरा ओडिसा राज्याचा आहे बघा. 2022च्या अहवालामध्ये भारतामधील 25 राज्य मानवी हक्क आयोगाच्या क्षमतेचे स्वतंत्रपणे मूल्यांकन या ठिकाणी करण्यात आलं. आणि 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 18 मोठ्या आणि मध्यम आकाराच्या राज्यामध्ये कर्नाटक हे राज्य आघाडीवर आहे बघा. आणि लहान राज्यामध्ये सिक्कीम हे पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्र पोलीस दल बघा हे 13व्या स्थानावरती आहे. पुढचा प्रश्न बघा जी काही QS ही जी काही कोणत्या क्षेत्रात काम करणारी संस्था आहे? कोणती QS? ही मित्रांनो शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था आहे. शिक्षण. नेक्स्ट आहे बघा जी काही QS आहे बघा या शिक्षण क्षेत्रामधील ब्रिटिश कंपनी QS ही विषयनी हा जागतिक विद्यापीठ क्रमवारी जाहीर करते बघा. पुढचा प्रश्न आहे न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्ष म्हणून कोणत्या देशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आली? तर ब्राझील. ऑप्शन क्रमांक 4 ब्राझील. पुढचा प्रश्न बघूयात आपण. तर बघा ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्षा दिल्मा रोसेफ यांची मार्च 2023मध्ये बघा न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली. हे दिल्मा रोसेफ यांनी बघा मार्क्स ट्रायझो यांची जागा घेतलेली आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा परिस्पर्श योजना कधी सुरू करण्यात आली? तर ही योजना बघा एप्रिल 2023मध्ये सुरू करण्यात आली. कधी? एप्रिल 2023मध्ये. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मर्सच्या एप्रिल 2023मधील अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहेत? तर जगनमोहन रेड्डी. ऑप्शन क्रमांक 4 हे काय आहेत बघा सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी. यांची संपत्ती बघा 510 कोटी रुपये. लक्षात ठेवा जगनमोहन रेड्डी यांची संपत्ती 510. गरीब मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे 15 लाख रुपयाचे आहेत त्यांच्याकडे. नेक्स्ट बघा महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची स्थापना तर मार्च 2023मध्ये करण्यात आली. कधी? मार्च 2023मध्ये.
याची एक्स्ट्रा माहिती पाहिली तर बघा, केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा कायदा 2013 मध्ये अंमलात आल्यानंतर तब्बल 10 वर्षांनी या कायद्यामधील तरतुदीप्रमाणे महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची स्थापना 2023 मध्ये करण्यात आली. 2023च्या कायद्यानुसार प्रति व्यक्ती प्रति माह 5 किलो अन्नधान्य या कायद्याअंतर्गत या ठिकाणी पुरवलं जातं. या कायद्यामुळे बघा, सवलतीच्या दरामध्ये अन्न मिळतं. तांदूळ 3 रुपये किलो, गहू 2 रुपये किलो आणि भरड धान्य 1 रुपये किलो. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. मणिपूरच्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्यात आला? तर अजय लांबा. लक्षात ठेवा, मणिपूरमध्ये जे काही हिंसा चालू आहे मित्रांनो, त्यासाठी बघा अजय लांबा यांच्या अध्यक्षतेखाली बघा आयोग नेमण्यात आलेला आहे. आलं लक्षात? मणिपूरमध्ये बघा हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने चौकशी आयोगाची स्थापना केली. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती अजय लांबा या आयोगाचे प्रमुख असणार आहेत. आणि मित्रांनो, या दंगलीचं मुख्य कारण थोडक्यात म्हणजे कुकी आणि नागासारखे आदिवासी मेतेई समुदायाला अनुसूचित जमातीच्या म्हणजे एसटीचा दर्जा दिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये. त्यामुळे हे काय बघा, याचं दंगलीचं कारण आहे. गोल्डन ग्लोब ही शर्यत यशस्वीरित्या पूर्ण करणारे पहिले भारतीय कोण ठरलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अभिलाषा टॉमी. लक्षात ठेवा, यांनी काय केली बघा, ही गोल्डन ग्लोब ही शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. तर बघा, ही जी काही मित्रांनो स्पर्धा आहे, ही अत्याधुनिक साधनांचा वापर न करता शिडाच्या नौकेने जगप्रदक्षिणा घालून पुन्हा फ्रान्सकडे परतावी लागते. ही शर्यत फ्रान्सच्या लेस सॅब्लेस डी ओलेन या बंदरावर सुरू होती. 30,000 सागरी मैलाची खडतर नौकायन शर्यत म्हणजे नावेमध्ये बसून ही शर्यत असती. ही यशस्वीरित्या पूर्ण करणारे अभिलाष टॉमी पहिले भारतीय ठरलेले आहेत. तर मित्रांनो, 4 सप्टेंबर 2022 ते 29 एप्रिल 2023 असा सलग 236 दिवस 14 तास 46 मिनिटे आणि 3 सेकंदाचा प्रवास करत त्यांनी बघा ही शिडाची नौका बानायत ही शिडाची नौका 29 एप्रिल 2023 रोजी फ्रान्सच्या समुद्रकिनारी सुखरूप आणली होती. 100 ईशान्य भारतातील पहिले एम्स कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? तर बघा, आसाम या ठिकाणी बघा हे स्थापन करण्यात आले. कुठं? आसाम. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल 2023 रोजी गुवाहाटीजवळ चांगसारी या ठिकाणी ईशान्य भारतामधील पहिल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचं उद्घाटन केलेलं आहे.